नमस्कार. आज आपण चैतन्य कथा या स्रोतावर बोलणार आहोत. ही गोष्ट आहे नोआ आणि इसाबेला नावाच्या दोन मित्रांची. म्हणजे एका अगदी सामान्य दिवसातून ते थेट एका अद्भुत जगात पोहोचतात. सुरुवात होते एका सुंदर कुरणात. तिथे त्यांना आकाशात जाणारी एक प्रकाशाची शिडी दिसते. तर आज आपण त्यांच्या ह्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे बघूया आणि त्यातून काय शिकायला मिळतं हे समजून घेऊया. चला तर मग. हो, आणि ही सुरुवातच किती विलक्षण आहे. एकदम सामान्य जगातून ढगांच्या राज्यात प्रवेश. हे फक्त एक स्वप्नवत उड्डाण आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे? मला वाटतं त्यांची जी उत्सुकता आहे ना, तीच त्यांना पुढे नेते. आणि ते ढगांचं राज्य, काय कल्पना आहे. म्हणजे तरंगणारी बेटं, वाऱ्यावर चालणारे किल्ले आणि ते आकाशात फिरणारे देवमासे, स्काय व्हेल्स. हो, स्काय वेल्स. आणि तिथली राणी सुद्धा त्यांना किती प्रेमाने भेटते. सगळं कसं परफेक्ट वाटतं सुरुवातीला. अगदी. पण मग काय म्हणतात त्याला, शांतता फार टिकत नाही. राज्याचा जो आधार आहे ते आकाशी स्फटिक, हार्ट ऑफ द स्काय क्रिस्टल, ते चोरीला जातं आणि राज्यात एकदम गोंधळ उडतो. इथून कथेला खरी कलाटणी मिळते. बरोबर, हा टर्निंग पॉइंट आहे. आणि अशा परिस्थितीत नोआ आणि इसाबेला मदतीला पुढे येतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण ते स्फटिक म्हणजे फक्त एक वस्तू नाहीये. ते तर राज्याच्या स्थैर्याचं प्रतीक आहे. त्यांचं हे पुढे येणं काय दाखवतं? जबाबदारीशी जाणीव की फक्त साहसाची ओढ? कदाचित दोन्ही असेल थोडं थोडं. मलाही तेच वाटतं. म्हणजे सुरुवातीला कदाचित साहसाची ओढ असेल, पण मग परिस्थिती त्यांना जबाबदार बनवते. राणी त्यांना ते स्फटिक परत आणायला सांगते. त्यांच्याकडे एक नकाशा असतो आणि मदतीला तो आकाशदेवमासा. आणि मग सुरू होतो त्यांचा तो धोकादायक प्रवास, गडद ढगांच्या जंगलातून. हो, आणि ती विजांची दरी, लाइटनिंग कॅनियन. अगदी. तिथे त्यांना आव्हानं पण येतात, जसं की ती गूढ लिपी, रून्स सोडवणं. आणि इथे त्यांची खरी परीक्षा होते नाही का. त्यांची बुद्धी आणि एकत्र काम करण्याची जी पद्धत आहे बिलकुल. ती मस्त आहे. इसाबेला तिच्या ज्ञानाने ती लिपी सोडवते. हो, आणि नोआ त्याच्या कल्पकतेने तो ढगांचा पूल बनवतो. बरोबर. हे जे संतुलन आहे ना त्यांच्यात, हो. तेच कथेला पुढे नेतं. म्हणजे आव्हानं झेलण्यासाठी वेगवेगळ्या स्किल्स लागतात हेच दिसते इथून. आणि पुढे काय होतं ते तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. ते पोहोचतात ग्रेमलिन्सच्या लपाईच्या जागी आणि तिथे काय कळतं की ग्रेमलिन्सनी ते स्फटिक काही राग वगैरे म्हणून नाही चोरलं, तर फक्त कंटाळा आला म्हणून. हो, कंटाळ्यामुळे. आणि मग ते लढाईऐवजी कोड्यांचं द्वंद्वयुद्ध, पझल ड्युअलचं आव्हान देतात. हां, मुद्दा खरंच खूप विचार करण्यासारखा आहे. म्हणजे संघर्षाचं कारण किती साधं आहे, कंटाळा. आणि त्यावरचं उपाय पण बघा. शारीरिक लढाई नाही तर बुद्धीचं आव्हान. यातून माफ करणं, समजूतदारपणा दाखवणं आणि ऊर्जेला एका चांगल्या कामात कसं वळवायचं हे सगळं समोर येतं. हे फक्त त्या कथेपुरतं नाहीये खरं तर. अगदी खरंय. नोआ आणि इसाबेला मग एकत्र येतात आणि ते द्वंद्वयुद्ध जिंकतात. आणि गंमत म्हणजे ग्रेमलिन्स माफी मागतात आणि हे दोघे त्यांना शिक्षा नाही देत, उलट मजा करण्याचे नवीन चांगले मार्ग शोधायला मदत करतात. किती वेगळा अँगल आहे हा. हो ना. आणि मग स्फटिक परत मिळतं, राज्यात परत शांतता येते. राणी खुश होते आणि त्यांना भेट म्हणून काय देते? ते धुक्याचे पंख, विंग्ज ऑफ मिस्ट. क्या बात आहे. मग ते उडू शकतात, आकाशात फिरण्याचा आनंद घेतात. आणि शेवटी ते आपल्या जगात परत येतात, त्याच कुरणात. पण आता ते बदललेले असतात. हा प्रवास त्यांना खूप काही शिकवतो. त्यांची मैत्री अजून घट्ट होते आणि ते ठरवतात की भविष्यात आपली शक्ती नेहमीच चांगल्यासाठीच वापरायची. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आपण? मला वाटतं हा फक्त एका अद्भुत जगाचा प्रवास नव्हता. हा त्यांचा स्वतःच्या आतला प्रवास होता. म्हणजे ती सामान्य मुलं होती, पण आता ते जबाबदार नायक बनले आहेत. त्यांनी फक्त ताकद नाही वापरली, तर बुद्धी वापरली, सहानुभूती दाखवली, समजूतदारपणा वापरला. यातून हेच दिसतं की आव्हानं कधीही येऊ शकतात, पण त्यावर मात करण्यासाठी नेहमी फक्त बळ नाही, तर योग्य दृष्टिकोन आणि समजूतदारपणा जास्त महत्वाचा ठरतो. बरोबर. कथा इथे संपते, पण ते पुढच्या साहसासाठी तयार आहेत. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात असं कोणतं आव्हान येईल जे फक्त त्यांच्या क्षमतांचीच नाही, तर त्यांनी जे वचन दिलंय की शक्ती चांगल्यासाठी वापरायची, त्या वचनाची खरी कसोटी पाहिल. हा प्रश्न उरतोच.